पण सगळीकडे जर म्हटलं हे तर एक 200 आंबा म्हटलं साधारण 400-500 ग्रामचा हा आंबा होतोय. हो 400 ग्राम जरी म्हटलं आता तर सुरुवात आहे ना. 80 किलो आंबा, 80-90 किलो 100 किलोपर्यंत जात आहे. जी आपली शरद आंबा आहे, सावता आंबा आहे, त्याची व्हरायटी म्हणजे क्वांटिटीमध्ये ते 70-80 आंबे निघाले तरी 200 किलोपर्यंत तो आंबा जातो. हा 100 किलोपर्यंत आपला केशरचा आहे. सगळ्यात मोठा शत्रू बिरुड आहे, म्हणजे खोडकिडा म्हणतो ना आपण. तर तो खोडकिडा होऊ नये म्हणून आपण स्वतःच आपल्या पद्धतीनं काव, चुना, हळद हे सगळं मिक्स करून करतो ताकात एक 10 दिवस मिक्स करून ठेवतो आणि मग ते लावलं की 3 वर्ष आम्हाला काय करावं लागतं. इतकं त्याचं सगळं अँटीबायोटिक ज्याला म्हणतो आपण नॅचरल. हां नैसर्गिक. 20 दिवस महिनाभर अवकाश आहे ह्याला तयार व्हायला. सरासरी 400 ग्रामच्या पुढं 500 ग्रामपर्यंत एखादा आलं होतं का मागच्या वर्षी? नाही. आता येणार ते आता मोहर आलेला आहे. हो, दिसतं की फुलं. हो या आता बाय त्याला उंची करत नाही ते बरे थोडा बिया देऊ शेवग्याच्या शेंगाच्या. आणि टेस्ट म्हणाल तर आपलातून ज्याला म्हणू आपण टेस्ट आहेत एकापेक्षा एक आमच्या बागेतल्या आंब्याच्या टेस्ट आहे. काय त्याचं नाव आपल्या आजीचा आहे तो तोतापुरी. नाही तोतापुरी वेगळा आहे. त्याच्या पलीकडे हा जो कलर आहे ना हा कडेपर्यंत राहतो, लाल भडक असा कलर येतो त्याला. आता साधारण 1.5 किलोचा 1 किलोपर्यंत साईजला गेलेला आहे. हे 2 मातृवृक्ष आहेत आणि ह्याचेच पुन्हा आता त्या बागेत एक 50-1 झाडं लावलेली आहेत आणि तिकडे एक 50-1 म्हणजे सावताची एक 100भर झाडं आमच्या बागेमध्ये आहेत. आता 2 मातृवृक्ष सोडून सुरुवातीला मोहर आलंय ना तेवढा ही साईज आहे. आत्ताच ही साधारण 1.25 किलो. पण आता मग हा साधारणपणे आता पुढच्या महिन्यामध्ये आपण ज्याला उडीला म्हणाल तर खूप म्हणजे खूपच आहे. साखर आणि हे जे झाड आहे हे शरद आंबा, ज्या आंब्यानं आम्हाला एका रात्री पोचवलं होतं हा शरद आहे. आणि आता ते बघा वर मॅडम बघा इकडं वर आहे बघा आंबा. आताच किलोचा 1.25 किलो 1.5 किलोचा तिकडचा आंबा निघतो. हो तो आतमध्ये. हां ते काय हे बाजूला एक आहे बघा. हां 3 किलो जातो. मग 100 गुणिले 3 म्हटलं तर 300 किलो माल झाला आहे त्याचा. 100 रुपयाला जर म्हटलं तर 30,000 एका. आता आपल्याला इकडची बाग तयार होईपर्यंत केशरचीच व्हरायटी आहे पण ती साईजमध्ये मोठी होती. तिथून वर येता येईल सर जाता येईल पलीकडे. काय पण नाही हे काय आता ही शरदची बाग आता 22ला मला अटॅक आला. मी वर्षभर सांगलीला ॲडमिट होतो. 23ला मी आलो. हो मॅडम खूप अडचण झाली. कोरोनात आम्हाला काय झालं नाही आणि मग 22 साली 1 जानेवारीला तिथे अटॅक आला. पूर्ण पडे पण ठीक आहे. चवीला इतका चांगला. हे कुरडू हे थडस होत ना कुठलं तरी देवाला नाही भाजी करते रान भाजी. कोपडा कोपी काढा जरा. एक 8-10 कोपी काढू. एखादा दुसरा द्या. नाही 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 छोटे म्हणजे हे नको. हे आता हे काय असतं हे बघा हे काढायचं. येतो घेऊन इथे वांगी पण आहेत बघ. त्या वांग्याला काय वांगी लागली ते काय दिवसांनी कोणाचं लय हे करू का या लवकर. बघू आपण. बाकी तुम्ही सावलीला थांबा 2 मिनिटं आम्ही आलो. आम्हाला दुसरा पर्याय नाही. किती मोठे आहे?
हे 300 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, 50 फूट खोल आहे. किती पाणी साठते? त्यात 1.25 कोटी लिटरचं पाणी साठतं. उन्हाचा तडाखा बसतो तिथे तुम्ही पिशव्या बांधता. त्याच्यासाठी तर सर प्रयत्न आहे ना. हे बघ आज चाललेलं आहे सगळं हे बॅगिंग करायचं असेल तर. तिथं आज ही एकादशी सर कधी मिळत नाही बरं का. हो ना. मोठी एकादशी आहे. मोठी एकादश आहे. अच्छा. चैत्रवारी ज्याला म्हणतो ना, वर्षाची त्या ज्या पांडुरंग ह्या ठिकाणी आलाय सावता महाराजांना भेटायला, तिथं आपण पांडुरंगही आपल्याला भेटतोय आणि सावता महाराज पण भेटतोय. सर आज तो एक योग आपण ज्याला म्हणू ना, तो आहे. या दिवशी आलेले पांडुरंग सावतामाळींना भेटायला नाही, आषाढी वारीला आले होते आपल्या पांडुरंगाचे 4 वारी आहेत मोठ्या वर्षात. मोठ्या हा. आषाढी माघ का- Yes. अरे दुसरा नारळ दे ना, साहेबांचा. साहेबांचं आहे का? असू दे हो. नाही 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 मला काय माहिती नाही, लक्षात आलं नाही. आहे. लक्षात नाही. ते, कोंबीज आणि मग लावायचे. करून घ्या.